तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बघणार आहोत फिजिक्स ऑल 5 युनिट इम्पॉर्टंट MCQ. तर बघा, तुम्हाला पॅटर्न आता FE 2024चा नवीन पॅटर्न कसा आहे. त्या पॅटर्नमध्ये 1 मार्कला MCQ असे 10 MCQ असतात, 1-1 मार्कला येतात. आता प्रत्येक युनिटवर 2-2 किंवा 3-3 किंवा 2-2च असतात. हे युनिट वाईजने काढलेले, सगळे एकत्र काढलेले. तर बघा, फर्स्ट MCQ आपला कार्बन डायऑक्साईड लेझर इमिट वेवलेंथ इन इन्फ्रारेड रिजनमध्ये तो काय करतो त्याची. नंतर सेकंड आहे इन ऑप्टिकल फायबर ॲक्सेप्टन्स कोन द डॅश डॅश द ॲक्सेप्टन्स अँगल. आता याचं काय आन्सर डबल. त्याच्यानंतर थर्ड नंबरचं काय आहे द मॅटर वेव्ज हॅव आर नायदर इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऑर मेकॅनिकल वेव्स. ते काय मॅटर वेव्ज आर कशा आहे, नायदर इलेक्ट्रोमॅग्नेटिक पण नाही आणि मेकॅनिकल वेव्ह पण नाही. त्यानंतर नेक्स्ट बघू आपला चौथा MCQ बघा द वेव्ह फंक्शन फाय किंवा साय ऑफ पार्टिकल इज, याला काय म्हणतात कॉम्प्लेक्स क्वांटिटी. त्याच्यानंतर 5 नंबरचं काय आहे बघा द पॉईंट्स ऑफ द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऑफ द लाईट आर ऑलवेज ब्राईट. ते कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची लाईट ही कशी राहते, ऑलवेज ब्राईट असते. त्यानंतर बघा द प्लेन पोलराइज लाईट व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल इन मीडियम आर इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द प्रोगेशन ऑफ लाईट. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट बघा एनर्जी बँड गॅप साईज ऑफ अ सेमीकंडक्टर इज इन द रेंज ऑफ 1-2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. इथं काय येईल 1-2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. बघा त्यानंतर बघा द फ्रिक्वेन्सी रेंज फॉर अल्ट्रासॉनिक इज ग्रेटर दॅन 20 kHz. त्याच्यानंतर बघा द मिनिमम मॅग्नेटिक फील्ड रिक्वायर्ड टू डिस्ट्रॉय सुपर कंडक्टिव्हिटी. आता हे कोणत्या याचं आहे, सुपर कंडक्टिव्हिटी म्हणजे हे युनिट 4चं आहे. बघा आन्सर काय क्रिटिकल मॅग्नेटिक फील्ड. आता हे नॅनो टेक्नॉलॉजी स्टडीज फॉर द साईज ऑफ पार्टिकल. आता हे नॅनो टेक्नॉलॉजी साईज किती राहते 1-100 नॅनोमीटर राहते. मग ते बघा इथं C नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर बघा आता जर तुम्हाला पेपरला जर आलं तर फक्त ऑप्शन खालीवर असतील, बाकी सगळं सेम असेल. हेच प्रश्न येतील, हेच MCQ येतील पेपरला. बघा त्यानंतर नेक्स्ट काय आहे द प्रोसेस ऑफ रायझिंग ॲटम्स फॉर अ लोअर एनर्जी स्टेट टू हायर एनर्जी स्टेट टू क्रिएट पॉप्युलेशन इन्व्हर्जन इज कॉल्ड ॲज, त्याला काय म्हणतात पंपिंग. त्यानंतर बघा द मेन प्रिन्सिपल ऑफ द ऑप्टिकल फायबर, त्याचं काय आहे फुल फॉर्म ऑफ STM काय आहे स्कॅनिंग टनलिंग मायक्रोस्कोप. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण वेवलेंथ ऑफ द मॅटर वेव्ह इज टू द व्हेलोसिटी ऑफ द पार्टिकल. वेवलेंथ काय असते मॅटर वेव्हची इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द असते व्हेलोसिटीला. द कंडिशन ऑफ द डार्क फ्रांजेस इन रिफ्रॅक्टिव्ह सिस्टम फॉर अ युनिफॉर्म थिकनेस थिन फिल्म इज काय त्याचं 2μt cos r = 2n ± λ/2. आता याच्यावर जे आहे ना याच्यावर एक हे बघा एक्सप्रेशन आहे मॅक्झिमम आणि मिनिमम कंडिशन काढावं लागतं, त्याच्यावर बेस आहे ते एक्सप्रेशन पडतं आणि याच्यावर आहे ना MCQ पण पडतं. त्यानंतर बघा इन अ पॉझिटिव्ह क्रिस्टल द व्हेलोसिटी ऑफ ओ रे इज काय असतं ग्रेटर दॅन द व्हेलोसिटी ऑफ द ई रे. त्यानंतर नेक्स्ट बघा आता लास्ट प्युअर सेमीकंडक्टर आर नोन ॲज इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. त्याच्यानंतर हॉल इफेक्ट इज ट्रू ॲज, आता हे जर बघितलं गेलं ते 5th युनिटचं आहे. 5th युनिटमध्ये बहुतेक हॉल इफेक्टचा पण पार्ट आहे आणि त्यानंतर नॅनो पार्टिकलचा पण आहे. आता बघा इथं काय बोथ मेटल अँड सेमीकंडक्टर. त्याच्यानंतर बघा सुपर कंडक्टर आर परफेक्टली डायमॅग्नेटिक. आता हे 4th युनिटचं आहे. त्याच्यानंतर बघा नॅनो स्ट्रक्चर हॅव साईज बिटवीन. आता याच्यावर मग कशी काय विचारलं होतं नॅनो टेक्नॉलॉजीचा स्टडी करताना त्याची साईज किती. आता इथं काय विचारलं नॅनो स्ट्रक्चरची साईज किती, तर तेवढीच असणार आहे. क्वेश्चन विचारण्याची पद्धत वेगवेगळी येते, फक्त बाकी सगळं सेम आहे. ऑल 5 युनिट्सचे मी MCQ प्रोव्हाइड केले. हेच MCQ पेपरला पडतात, हेच MCQ तुम्ही परफेक्ट करा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पेपरला पडणार नाही. आता झालं काय 2019 पॅटर्नला MCQ पॅटर्न नव्हता, आता 2024ला लेटेस्ट आले हा पॅटर्न. तुम्ही एवढा पॅटर्न करा, एवढे MCQ करा, हमखास MCQ पडतील. फक्त विचारण्याची पद्धत वेगळी राहील आणि जे आपले हे असतात का आन्सर ते फक्त चेंज करेल, त्याचे डायरेक्ट त्याची पोझिशन चेंज करतील. ते 1चा 2 नंबरला 2चा 3 नंबरला असं करतील, पण आन्सर तेच राहणार आहे. तुम्ही हे आन्सर व्यवस्थित रन करा आणि त्याचे तुम्ही हे नका बघू का 4 नंबरला आहे वगैरे वगैरे असं नका बघू का, ते फक्त वाचून घ्या त्याचा आन्सर काय आहे नाही का. आता इथं मी सपोज हॉल इफेक्ट इज ट्रू आहे तर बोथ सेम मेटल अँड सेमीकंडक्टर हे तुम्ही लक्षात ठेवा. हे वर्ड्स लक्षात ठेवा, नुसतं 4 नंबरला आहे असं लक्षात ठेवू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.